आपल्याकडे मौल्यवान असणारी जी काही रत्न आहेत, जसं फॉर एक्झाम्पल सोनं, चांदी जे आपण आपल्या घरामध्ये ठेवतो, लॉकरमध्ये ठेवतो, त्याची आपण काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. कारण नुकतीच आता एक पी-एन-बी बँकचं प्रकरण आलं होतं. नंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये ती अफवा निघाली. पण असं कदाचित जर घडलंच, तर आपल्याकडे त्याचे एक ऑप्शन काय-काय आहेत, काय गोष्टीची आपण काळजी घ्यावी, ह्या हेतूने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सी-एफ-पी बालाजी ऐनुले. गेली 16 वर्षापासून आम्ही फायनान्शियल प्लॅनिंगच्या माध्यमातून जवळजवळ 5,000 आमच्या क्लायंट्सला फायनान्शियल फ्रीडम मिळवून देत आहोत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही याच विषयावर अनेक महत्त्वाचे अवेअरनेस व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात महत्त्वाचं आता या महिन्यामध्ये एक पी-एन-बी बँकेची जी घटना झाली, त्यांच्या कौटुंबिक वादामधून नंतर ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलं. तर त्या लेडीजनी लॉकरमधून सोनं गायब झाल्याचा आरोप केलेला होता आणि त्यानंतर पी-एन-बी बँक्समध्ये जवळजवळ जेवढे लोकांचे लॉकर्स आहेत, ते सर्व लोक पोहोचले की चेक करण्यासाठी आमचं खरंच लॉकरमध्ये सेफ आहे का? आणि ते एकच गडबड झाली, न्यूजमध्ये आलं, मीडियामध्ये आलं. ह्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पण यातून एक गोष्ट शिकायला मिळाली, की जर असा काही कदाचित प्रकार घडलाच, तर आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी प्रोटेक्ट असायला पाहिजे, त्याबद्दल मी डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. नंबर 1, जर तुम्ही फिजिकल गोल्ड घेत असाल, तर फिजिकल गोल्ड बऱ्याच वेळा आपण आपल्या हाऊसमध्ये न ठेवता आपण बँकेमध्ये लॉकर घेतो आणि त्या लॉकरमध्ये डिपॉझिट करतो. पण त्या लॉकरमध्ये सोनं आपण ज्यावेळेस ठेवतो, तर तिथं जी काही आपण लॉकरसाठी चार्ज पे करतो, समजा जर तुम्ही लॉकरला वर्षाला ₹2,000 देत असाल, तर त्याच्या 100 पट तुम्हाला काही इन केस कधी प्रॉब्लेम झाला तर बँक देते. म्हणजेच काय, त्यामध्ये तुम्हाला ₹2,00,000 पर्यंत लॉकरला जर काही प्रॉब्लेम झाला तर ते पैसे मिळतात. मग त्या लॉकरमध्ये तुमचं 1 कोटीचं जरी सामान असेल किंवा 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, तर त्याचं काही बँकेशी देणं घेणं नाहीये. जे काही तुमची करंट व्हॅल्यू तुम्ही लॉकरसाठी फी म्हणून भरलेली आहे वर्षाची, त्याच्या 100 पट मिळतात. तर हे पहिलं महत्त्वाचं. दुसरं महत्त्वाचं, तुम्ही जर सोनं तुमच्या घरी ठेवत असाल, तर एक हाऊसहोल्ड नावाचा एक इन्शुरन्स येतो. त्या इन्शुरन्समध्ये फायर आणि मरीन असे 2 प्रकार येतात. म्हणजे जर घराला आग लागली, त्यात नुकसान झालं तर ते तुम्हाला पैसे मिळतात. आणि जर घरातून काही चोरी झाली, तर हाऊसहोल्ड इन्शुरन्समध्ये ते पण मिळतात. आता यामध्ये जर तुम्ही सोनं घरी ठेवत असाल आणि हा जर तुम्ही इन्शुरन्स घेतलेला असेल, चोरी झाली, तर ते इन्शुरन्स कंपनीला क्लेम करून त्याचे रितसर जे काही डॉक्युमेंट आहेत, ते तुम्हाला प्रूफ म्हणून ठेवावे लागतात आणि त्यानंतर त्याचा तो क्लेम तुम्हाला मिळतो. सेम तुम्ही चांदीच्या बाबतीत असेल, तुमच्या कॅशच्या बाबतीत असेल, तर तुम्ही ह्या गोष्टीचे प्रोटेक्शन घेऊन तुम्ही इन्शुरन्स करू शकता. बँकेचं जे काही लॉकर आहे, त्याचा इन्शुरन्स बँक नाही करत, बट बँकेच्या लॉकरचा इन्शुरन्स तुम्ही इंडिव्हिज्युअल काही कंपन्या करतात, त्यांच्याकडून तुम्ही लॉकरचा सुद्धा इन्शुरन्स करून ठेवू शकता. ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत? कारण दिवसेंदिवस ह्या ॲसेटची किंमत वाढत चाललेली आहे आणि नक्कीच की गोल्ड जो ॲसेट आहे, तो इमिडिएटली लिक्विडेबल ॲसेट आहे. म्हणून मॅक्झिमम लोक हे गोल्डमध्ये गुंतवणूक करत असतात. दुसरा एक ऑप्शन असा आहे, की जर काही लोकांना वाटतं, की बाबा हे नकोय आम्हाला गोल्डचा प्रॉब्लेम किंवा गोल्ड सांभाळणं पॉसिबल नाहीये, तर मग तुमच्याकडे एक सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड म्हणून पण याच्यामध्ये एक प्रकार येतो, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू करतं. त्याची किंमत जी आहे ऑल ओव्हर इंडियाच्या गोल्ड असोसिएशन प्रमाणच्या रेट प्रमाणे चालते. पण सेफ्टी काय, तर ते डिजिटल बॉन्ड असतात, त्याच्यामुळे त्याचं काही हरवण्याचं किंवा लॉस होण्याचं, चोरी करण्याचं टेन्शन नसतं. तर तुमच्याकडे जे काही ॲसेट्स आहेत, सोने, चांदी, पैसा किंवा अनेक काही रत्न असतील, तर त्या गोष्टी तुम्ही जर घरामध्ये ठेवताय किंवा लॉकरमध्ये ठेवत असाल, तर नक्की ते प्रोटेक्ट करून ठेवा. कारण ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि एखादी जर घटना झाली, तर पूर्ण आपल्या आयुष्याची कमाई त्या रत्न किंवा धातूच्या माध्यमातून चोरीच्या स्वरूपात निघून जाते आणि तिथे फायनान्शियल लॉस होतो. मित्रांनो, ही जर काळजी तुम्ही घेतली, तर पुढे तुम्हाला ही अडचण येणार नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मॅक्झिमम मित्रांना शेअर करा, जे आजही लोक घरी सोनं ठेवतायत, त्याचे प्रोटेक्शन घेतलेले नाहीये, बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवलंय. ते सुद्धा ह्या गोष्टी प्रोटेक्ट करून ठेवतील आणि भविष्यामध्ये कुणाला त्याचा लॉस होणार नाही. धन्यवाद.